सुरुवातीलाच मित्रांनो महत्त्वाची अपडेट सुप्रीम कोर्टामधून शिवसेनेच्या निकालासंदर्भातील या महत्त्वाच्या बातमीने मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून सगळंच दूर लोटावलं आणि उद्धव ठाकरेंच्या जवळ मित्रांनो पुन्हा आपली जुनी शिवसेना राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये या बातमीने मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप हादरवणारी आणि आमदार आणि गद्दार खासदारांना पुन्हा एकदा स्वतःकडे बघायला लावणारी सगळ्यात मोठी अपडेट. मित्रांनो, बातमी तेवढी कामाची आहे जेवढी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची आहे. ही बातमी उद्धव ठाकरेंसाठी आपला नवा नव्हे तर जुना शिवसेना पक्ष उभा करणारी, सामान्य शिवसैनिकांना पुन्हा धीर देणारी, तर महाराष्ट्रात जो वर्ग शिवसेनेला ठोय ठाकरेंच्या शिवसेनेला मानतो त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ठाकरेंना मानणारा महाराष्ट्रामध्ये करोडोंच्या रूपामध्ये सामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे गेल्या 4 वर्षापूर्वी निर्माण झालेली शिवसेना घेऊन महाराष्ट्रात गेले असतील, त्यांचे 60 आमदार आले असतील देखील, परंतु मित्रांनो ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग शिंदेंच्या 10 पट एवढा महाराष्ट्रात आहे. त्यांना मात्र या बातमीने अत्यानंद झाला असणार. तेव्हा बातमी नेमकी काय आहे मित्रांनो? सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेनेची सुनावणी होती. शिवसेनेचा निकाल होता, पक्षचिन्हाचा निकाल होता. यावरती नेमकं काय होणार याकडे देशाचं लक्ष होतं आणि अखेर तो दिवस येऊन ठेपला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांना पुन्हा एकदा आपली जुनी शिवसेना मिळवण्यात यश. मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट ती आपण सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी या निकालाकडे अगदी वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे. ज्या दिवशी 2 वेळा सुनावणी पार पडली त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फटकारलं होतं आणि आम्हाला फक्त आता आमदारांची अपात्रता सिद्ध करायची आहे एवढं विधान करून निकाल काय येणार या निकालाची कुणकुण सध्या सर्वसामान्य माणसांच्या कानावरती तेव्हापासून गुंजत होती आणि अखेर ती कुणकुण मित्रांनो निकालाच्या स्वरूपामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार. जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाने सदसद विवेकबुद्धीने आणि अतिशय योग्य प्रकारे हा निकाल वाचून या पूर्णपणे विवेचना करून या निकालावरती आपलं पूर्णपणे अभ्यासपूर्ण वर्तन करून हा निकाल देण्याचं ठरवलं गेलं तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह कधी कोणत्याही क्षणी गायब होईल. शिवसेना हे नाव कोणत्याही क्षणी गायब होईल आणि त्यानंतर मित्रांनो खरी मजा येईल महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाला, ज्या राजकारणाची महाराष्ट्र वाट बघतोय. उद्धव ठाकरे विरोधात एकनाथ शिंदे असा सामना पुढील कित्येक वर्षे महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र या सामन्यामध्ये पहिलेही ठाकरे वरचढ होते, आता देखील ठाकरेच वरचढ आहेत, आगामी काळात देखील उद्धव ठाकरेच वरचढ राहणार. ही मात्र काळ्या दगडावरची भगवी रेघ महाराष्ट्राला प्रत्येक वेळेस माहीत आहे. मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टामध्ये यावरती एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद करण्याचं ठरवलं. त्यांनी आपले आमदार कसे खरे आहेत, आपली गद्दारी कशी खरी आहे, आपली बंडखोरी कशी खरी आहे, आमच्यासोबत आमदार का आले होते, या सगळ्या गोष्टींचा विवंचनेचा विवाहपूह केला आणि त्यांनी आपली गद्दारी ही व्यवस्थित झाल्याचं, आम्ही आमची शिवसेना आमच्याकडे कशी घेतली, ती कायद्याने घेतली हे सांगायचा पुरेपाक प्रयत्न केला गेला. मात्र मित्रांनो इथे चूक झाली होती. एकनाथ शिंदेंना गटनेता पदावरून हकालपट्टी करताना त्यांच्याच विद्यमान 3 मंत्र्यांनी सह्या केल्या होत्या. ते लेटर ठाकरेंकडे आलं आणि तेच शिंदे गट पूर्णपणे अडकल्याचं समजून आलं. मित्रांनो
आणि मित्रांनो, या सगळ्या कृत्यावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र धक्क्यावर धक्के आता बसण्यास सुरुवात झाली असून पहिल्यांदा त्यांच्या हातातून चिन्ह जाईल. त्यांना नवीन चिन्ह शोधावं लागेल. नवीन चिन्हावरती पुढील निवडणुका त्यांना घ्याव्या लागतील. नवीन चिन्ह महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी त्यांना कित्येक वर्ष जातील. तोपर्यंत सगळेच्या सगळे नेते उद्धव ठाकरेंच्या आश्रयाला असतील अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर पक्षाचं नाव देखील जाईल. शिवसेना हे नाव शिवसेना प्रमुखांनी दिलं होतं, ते नाव देखील पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येईल आणि या सगळ्या कामामुळे उद्धव ठाकरेंकडे शिवसेना ताब्यात जाईल मित्रांनो. आणि या सगळ्या घडामोडी एकनाथ शिंदेंना समोरासमोर डोळ्यात देखत पाहावं लागतील, डोळ्यात देखत बघावं लागतील आणि तेव्हा सुरू होईल महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय. मित्रांनो, आज दुपारनंतर या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फैलावर घेत महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं चित्र काय असेल हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मित्रांनो, आगामी काळात कळेलच नेमकी शिवसेना कोणाची.